वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एका कंपनीचा आर्थिक अहवाल भारताच्या बदलत्या हवामानाची आणि देशातील वाढत्या मध्यम वर्गाची कथा कशी काय सांगू शकतो? हा खूपच रंजक प्रश्न आहे. कारण एरवी आर्थिक अहवाल म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर फक्त स्प्रेडशीट्स आणि किचकट आकडे येतात. हो ना. पण आज आपण अंबर एंटरप्राइजेसच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांवर आणि त्यांच्या रणनीतीवर जी सखोल चर्चा करणार आहोत, त्यातून एक एकदम वेगळं चित्र समोर येते. नक्कीच. कारण हे आकडे नुसते नफा किंवा तोटा सांगत नाहीत. अगदी बरोबर. भारतीय समाज कशा प्रकारे या वाढत्या तापमानाचा सामना करत आहे आणि त्यात इलेक्ट्रॉनिक्स मार्केट कसं वेगाने बदलतंय हे सगळं यातून दिसतं. आणि आपल्याकडे आज त्यांच्या मार्च 2026ला संपलेल्या तिमाहीचे सविस्तर निकाल उपलब्ध आहेत. सोबतच व्यवस्थापनाचे जे विश्लेषण असते ते सुद्धा आहे. म्हणजे आज आपली भूमिका फक्त आकडेवारीची जंत्री वाचून दाखवण्याची नाहीये. अजिबात नाही. आपण कन्झ्युमर ड्युरेबल्स म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्राची सद्यस्थिती काय आहे हे बघणार आहोत. आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने हे आकडे काय संकेत देतायत याचाही आपण वेध घेणार आहोत. बरोबर. या आकड्यांच्या आत दडलेली कंपनीची रणनीती आणि जागतिक पुरवठा साखळीचा भारतीय बाजारावर काय परिणाम होतोय हे सगळं आपण मुळातून उलगडून पाहू. मग आपण थेट या तिमाहीतील त्या धक्कादायक आकड्यांकडेच जाऊया. कारण म्हणजे मी काल जेव्हा हे आकडे बघत होतो तेव्हा ही आकडेवारी खरोखरच मला चक्रावून टाकणारी वाटली. हो. तुम्ही तोट्यातून नफ्याकडे झालेल्या प्रवासाबद्दल बोलताय ना? अगदी तेच. जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीकडे नजर टाकली तर अंबर एंटरप्राइजेसला तब्बल 9.34 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बापरे, हा आकडा मोठा आहे. हो. आणि त्यांचा जो EPS असतो म्हणजे अर्निंग्स पर शेअर तो चक्क उणे ₹7.74 खाली गेला होता. पण त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात चित्र पूर्ण बदललं. हो ना. म्हणजे मार्च 2026च्या तिमाहीत कंपनीने थेट 162 कोटी रुपयांचा भक्कम निव्वळ नफा कमावलाय. 162 कोटी. हा बदल खरंच खूप मोठा आहे. आणि त्यांचा EPS थेट ₹38.04 पोचला आहे. हे म्हणजे असं वाटतंय की हिवाळ्याच्या गाढ झोपेतून उठलेल्या एखाद्या अस्वलाने थेट मॅरेथॉन जिंकली असावी. हा दृष्टांत एकदम चपखल आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजेच मागील तिमाहीच्या तुलनेत झालेली ही सुधारणा प्रचंड मोठी आहे. आणि वार्षिक तुलनेत पाहिलं तर काय परिस्थिती आहे? जर आपण वार्षिक तुलनेत म्हणजे मार्च 2025च्या तुलनेत पाहिलं तर विक्रीमध्ये 10% वाढ झाली आहे. अच्छा. हो. विक्रीचा आकडा 4148 कोटी रुपयांवर पोचला आहे आणि निव्वळ नफ्यात थेट 19% वाढ झाली आहे. म्हणजेच हा व्यवसाय थोडासा एखाद्या छत्री किंवा रेनकोट बनवणाऱ्या कंपनीसारखा वाटतंय मला. कसं काय? म्हणजे बघा, 8 महिने कारखान्याचा खर्च चालूच असतो. कामगारांचे पगार द्यावे लागतात, विजेचं बिल येतं, यंत्रांची देखभाल करावी लागते. पण खरी कमाई फक्त पावसाळ्याच्या त्या 4 महिन्यातच होते. अगदी बरोबर ओळखलत. एअर कंडिशनर्सच्या बाबतीत उन्हाळा हा तो मोक्याचा काळ असतो. पण तरी एका तिमाहीत तोटा आणि पुढच्याच तिमाहीत थेट 162 कोटींचा नफा, हा बदल थोडा अतिरेकी वाटत नाही का? म्हणजे एवढ्या कमी वेळात एवढा मोठा फरक कसा काय पडू शकतो? याला आपण व्यवसायाच्या आणि पुरवठा साखळीच्या भाषेत चॅनल फिलिंग असं म्हणतो. चॅनल फिलिंग? हो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला अंबर एंटरप्राइजेसचं बिझनेस मॉडेल समजून घेणं आवश्यक आहे. अंबर स्वतःच्या नावाने बाजारात थेट ग्राहकांना AC विकत नाही. म्हणजे त्यांच्या नावाचं ब्रँड नाहीये बाजारात? नाही. ते B2B मॉडेलवर काम करतात. म्हणजे बाजारात जे मोठे आणि प्रसिद्ध AC ब्रँड्स आहेत त्यांच्यासाठी अंबर पडद्यामागे AC तयार करते. अच्छा. म्हणजे ते OEM म्हणून काम करतात. ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. अगदी तेच. म्हणजे दुकानात जो AC आपण अमुक एका मोठ्या ब्रँडचा म्हणून विकत घेतो तो प्रत्यक्षात अंबरच्या कारखान्यात बनलेला असू शकतो तर? हो. याची खूप मोठी शक्यता असते. आणि जेव्हा फेब्रुवारी आणि मार्च महिना उजाडतो तेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. बरोबर. तापमान वाढायला लागतं. मग देशातील सर्व मोठे ब्रँड्स, त्यांचे वितरक आणि दुकाने
उन्हाळ्याच्या मागणीला सामोरे जाण्यासाठी आपला स्टॉक भरण्यास सुरुवात करतात. कारण उन्हाळा सुरू झाल्यावर एसी बनवायला घेतला तर तो वेळेवर ग्राहकापर्यंत पोचणारच नाही. अगदी बरोबर. त्यामुळे मार्चच्या तिमाहीत अंबरच्या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर माल बाहेर पडतो आणि वितरकांच्या गोदामांमध्ये जाऊन पोचतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ग्राहक दुकानात जाऊन एसी खरेदी करण्यापूर्वीच दुकानातला माल तयार ठेवण्याची ही धांदल असते. हो, आणि याच कारणामुळे आपल्याला डिसेंबरमध्ये तोटा आणि मार्चमध्ये थेट गगनाला भिडलेला नफा दिसतो. कारण डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत कोणी एसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करत नाही. बरोबर. त्यामुळे कारखान्याचा खर्च चालू असतो पण विक्री थांबलेली असते. हा त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये दोष नाहीये. मग हे काय आहे? हे एका विशिष्ट हंगामी मागणीचे म्हणजेच सीझनल डिमांडचं नैसर्गिक चक्र आहे. व्यवस्थापनानेही हेच स्पष्ट केले आहे की उन्हाळ्याच्या सुरुवातीमुळे या तिमाहीत चॅनल फिलिंग झाले आणि मागणीत मोठी वाढ दिसली. हे लॉजिक समजायला एकदम सोपे आहे. पण अहवाल पुढे वाचताना मला एक गोची दिसली. कोणती गोची? आपण आता विक्रीच्या आणि नफ्याच्या वाढीबद्दल बोललो. विक्री 10% वाढून 4,148 कोटींवर गेली. हो. निव्वळ नफाही वाढला, पण कंपनीचा जो मूळ ऑपरेशनल नफा असतो, ज्याला आपण एबिडा म्हणतो, तो फक्त 3% वाढला आहे. बरोबर. निदर्शनास आणलत तुम्ही. म्हणजे तो 282 कोटी रुपयांवरून फक्त 291 कोटी रुपयांवर आलाय. म्हणजेच जास्त विक्री होऊनही हातात उरणारा पैसा खूप कमी आहे. होय. ही एक प्रकारची ग्रोथ ट्रॅप वाटते आम्हाला. माल तर जास्त विकला जातोय, पण नफ्याची गळती काही थांबत नाहीये. हा एक मोठा रेड फ्लॅग नाहीये का? खरं तर ही इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते. हाच तो टॉप लाईन म्हणजे एकूण महसूल आणि बॉटम लाईन म्हणजे निव्वळ नफा यातील तफावतीचा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. म्हणजे विक्री वाढतेय हे वरवर पाहता खूप छान दिसतंय. हो, पण मधल्या टप्प्यात जिथे ऑपरेटिंग मार्जिन ठरते तिथे मोठा दबाव आहे. कशामुळे? या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि बाजारातील तीव्र स्पर्धा यामुळे मार्जिनवर मोठा परिणाम होत आहे. अच्छा, कच्चा माल म्हणजे एसी बनवण्यासाठी लागणारे तांबे, ॲल्युमिनियम, प्लास्टिक हेच ना? हो, प्रामुख्याने हेच घटक. पण या धातूंचा एसी बनवण्यात नेमका कसा वापर होतो आणि त्यांच्या किमती इतक्या का महत्वाच्या आहेत? बघा, एसीचं मुख्य काम उष्णता बाहेर फेकणे आणि थंड हवा आत सोडणे हे असते. यासाठी लागणाऱ्या कॉम्प्रेसर आणि कॉइल्समध्ये तांब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कारण तांबे उष्णतेचे उत्तम सुवाहक आहे. साठी ॲल्युमिनियम लागते. शिवाय बाहेरील आवरण बनवण्यासाठी उच्च दर्जाचं प्लास्टिक लागते. आणि या सर्व धातूंच्या किमती जागतिक बाजारावर ठरतात. हो, त्या कमॉडिटी एक्सचेंजवर अवलंबून असतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत होते किंवा जागतिक चलनवाढीमुळे तांबे महाग होते, तेव्हा अंबरसारख्या कंपन्यांचा उत्पादन खर्च थेट वाढतो. नक्कीच. पण मग त्यांनी थेट एसीची किंमत वाढवून तो वाढीव खर्च ग्राहकांच्या माथी मारायला हवा ना? म्हणजे सर्वसामान्य व्यवसाय असंच करतात. जसं की म्हणजे समजा शेंगदाणे महाग झाले की हॉटेलवाला पोह्यांची प्लेट 10 रुपयांनी महाग करतो. कच्चा माल महागला तर अंतिम उत्पादनाची किंमत वाढवणे हा साधा नियम आहे बाजाराचा. सिद्धांत म्हणून तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. पण प्रत्यक्ष बाजारात आणि विशेषतः भारतातील कन्झ्युमर ड्युरेबल्स बाजारपेठेत हे इतके सोपे नसते. असं का? कारण भारतीय ग्राहक हा अत्यंत प्राइस सेन्सिटिव्ह म्हणजे मूल्य संवेदनशील आहे. हो, हे तर खरंच आहे. जेव्हा एखादा ग्राहक इलेक्ट्रॉनिक दुकानात जातो तेव्हा तो 2-3 ब्रँड्सचे एसी शेजारी शेजारी बघतो. तिथे त्याला एखाद्या ब्रँडवर 500 किंवा 1000 रुपयांचा जरी फरक दिसला किंवा एखाद्या क्रेडिट कार्डवर सवलत दिसली, अगदी तेच, तर तो एका सेकंदात आपला विचार बदलून दुसऱ्या ब्रँडचा एसी विकत घेतो. अच्छा, म्हणजे ब्रँड लॉयल्टी नावाचा प्रकार इथे फारसा चालत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? हो, ग्राहकाला फक्त थंड हवा, ठराविक वॉरंटी आणि खिशाला परवडणारी किंमत याच्याशी देणेघेणे असते. बरोबर आहे. आणि म्हणूनच बाजारात डझनभर मोठे ब्रँड्स एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा करत असताना अचानक किंमत वाढवण्याचे धाडस कोणीच करत नाही. कारण किंमत वाढवली की त्यांचा मार्केट शेअर लगेच खाली येईल. एकदम बरोबर. परिणामी हा वाढलेला कच्च्या मालाचा खर्च कंपन्यांना स्वतःच्या खिशातून भरावा लागतो. आणि ते हा खर्च अंबरसारख्या OEM कंपन्यांवर ढकलतात. हो, यावेळेस मुळात जास्त विकला जाऊनही त्या प्रत्येक विकल्या गेलेल्या एसी मागे मिळणारा नफ्याचा वाटा आकुंचन पावतो. आता माझ्या लक्षात आलं की एबिटदा फक्त 3% का वाढलेला दिसतोय. कारण वाढीव खर्चाने नफ्याचा मोठा हिस्सा आधीच खाऊन टाकलाय. अगदी अचूक.
पण हे तर भयानक आहे. म्हणजे तुम्ही जागतिक बाजारातील किमतींवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि देशांतर्गत बाजारात ग्राहकांवर किंमत लादू शकत नाही. हो, ही एक प्रकारची दुहेरी कात्रीच आहे. मग अशा कात्रीत सापडल्यावर कंपनीचं व्यवस्थापन नक्की काय करत आहे? नुसतं बघत तर बसणार नाहीत ते. नक्कीच नाही. इथेच अंबर एंटरप्राइजेसच्या व्यवस्थापनाची दीर्घकालीन रणनीती समोर येते. काय रणनीती आहे ती? अहवालानुसार सध्या रूम एअर कंडिशनर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची मागणी अतिशय मजबूत आहे. पण या वाढत्या कच्च्या मालाच्या खर्चाच्या समस्येवर मात करण्यासाठी कंपनीने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. पण कोणतं पाऊल? त्यांनी स्वतःचं मार्जिन सुरक्षित करण्यासाठी कॅपॅसिटी एक्सपॅन्शन म्हणजे क्षमता वाढवणे आणि बॅकवर्ड इंटिग्रेशनवर लक्ष केंद्रित केले आहे. हे बॅकवर्ड इंटिग्रेशन समजावून सांगण्यासाठी मला मगाच्याच हॉटेलचं एक उदाहरण आठवतंय. सांगा ना. समजा एखाद्या हॉटेल मालकाला वाटलं की बाजारातून मिळणाऱ्या भाज्या खूप महाग होत आहेत आणि पुरवठा कधी विस्कळीत होऊ शकतो. अच्छा. मग तो हॉटेलच्या पाठीमागे स्वतःचंच एक छोटं शेत घेतो आणि तिथे स्वतःच्या हॉटेलसाठी लागणाऱ्या भाज्या पिकवू लागतो. बरोबर. यामुळे त्याचे बाजारातले कमिशन वाचते, वाहतुकीचा खर्च वाचतो आणि भाज्यांचा दर्जाही त्याच्या स्वतःच्या नियंत्रणात राहतो. अंबर एंटरप्राइजेस हेच करत आहे ना? हां, दृष्टांत अगदी 100% योग्य आहे. अंबर एंटरप्राइजेस सुरुवातीला प्रामुख्याने इतर ब्रँडसाठी एसी असेंबल करण्याचं काम करत होती. म्हणजे बाहेरून वेगवेगळे सुटे भाग आणायचे आणि ते एकत्र जोडून पूर्ण एसी बनवायचा. हो, पण केवळ असेंबलर राहण्यात मोठा ठोका असतो. कारण सुट्ट्या भागांच्या किमती वाढल्या की तुमचे नफ्याचे गणित बिघडते. आणि म्हणूनच आता त्यांनी बॅकवर्ड इंटिग्रेशनचा मार्ग वेगाने स्वीकारला आहे. हो, याचा अर्थ आता ते एसी बनवण्यासाठी लागणारे महत्त्वाचे आणि गुंतागुंतीचे सुटे भाग, ज्याला आपण कंपोनंट्स म्हणतो, ते स्वतःच बनवतायत. जसे की इलेक्ट्रिक मोटर्स आणि हीट एक्सचेंजर्स आणि पीसीबी बोर्ड्स हे सगळे भाग ते बाहेरून किंवा चीनमधून विकत घेण्याऐवजी स्वतःच कारखान्यात तयार करत आहेत. अच्छा, पीसीबी बोर्ड्स म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड्स, जे एसीचे ब्रेन म्हणजे मेंदू असतात, ज्यावर सर्व सेन्सर्स आणि चिप्स लावलेले असतात, तेच ना? हो, अगदी तेच. आणि हे स्वतः बनवण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. काय फायदे आहेत? जेव्हा तुम्ही एखादा इलेक्ट्रॉनिक बोर्ड स्वतः डिझाईन करून बनवता, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला त्यासाठी प्रचंड संशोधन आणि भांडवली खर्च करावा लागतो. ज्याला आपण कॅपेक्स म्हणतो. बरोबर. पण एकदा का तुमचा कारखाना उभा राहिला की तुमचा कच्च्या मालावरील खर्च लक्षणीयरित्या कमी होतो. आणि जागतिक पुरवठा साखळीत काही व्यत्यय आला तरी आपला कारखाना चालू राहतो. हो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःचं तंत्रज्ञान विकसित करता तेव्हा बाजारात तुमचे महत्त्व वाढते. म्हणजे भविष्यात त्यांचे जे आकुंचन पावणारे मार्जिन आहे ते यामुळे सुधारेल अशी व्यवस्थापनाला खात्री वाटते. नक्कीच. पण मला सांगा, हे फक्त स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी सुरू आहे का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण जर त्यांनी या सुट्ट्या भागांचे मोठे कारखाने उभे केलेच आहेत, तर ते स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन करून बाहेरही विकू शकतात ना? आणि हेच त्यांचे दुसरे सर्वात मोठे आणि आक्रमक पाऊल आहे. अच्छा. ते केवळ स्वतःसाठीच सुटे भाग बनवत नाहीत, तर इतर इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांनाही हे सुटे भाग पुरवणार आहेत. बापरे, म्हणजे ही खूप मोठी योजना आहे. भविष्यातील वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे उद्या जर बाजारात एखादा नवीन एसी ब्रँड आला किंवा फ्रिज बनवणारी एखादी कंपनी आली आणि त्यांना चांगल्या प्रतीच्या मोटर्स किंवा पीसीबी बोर्ड्स हवे असतील, तर ते अंबरकडून विकत घेऊ शकतात. अगदी बरोबर. ही तर एक प्रकारची मोठी इकोसिस्टम तयार करणे झाले. तुम्ही केवळ एक एसी जोडणारी कंपनी न राहता संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचा कणा बनत आहात. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. जेव्हा एखादी कंपनी अशी इकोसिस्टम आणि सुरक्षा तटबंदी, ज्याला आपण बिझनेसच्या भाषेत मोठ म्हणतो, ती तयार करते, तेव्हा स्पर्धकांना त्यांना बाजारातून बाहेर काढणे खूप कठीण जाते. हो, हेच त्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे. बरं, आपण सध्याच्या तिमाहीचे आकडे पाहिले, व्यवस्थापनाची धोरणंही समजून घेतली. आता थोडे व्यापक दृष्टिकोनातून पाहूया. हो, तेही महत्वाचं आहे. जे लोक दीर्घकालीन वाढीच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्यासाठी या अहवालात काय दडलेले आहे? म्हणजे अल्पावधी आणि दीर्घावधीत काय चित्र दिसतंय? जर आपण शॉर्ट टर्म म्हणजेच अल्पावधीचा विचार केला, तर या भक्कम निकालांमुळे बाजारात एक सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळेल. कारण मागील तिमाहीतील तोट्यातून थेट 162 कोटींचा नफा हा आकडा आश्वासक आहेच. हो, आणि सध्या देशात उन्हाळ्याचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे एसीची मागणी हा पुढील काही महिन्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा ट्रिगर राहील. पण दीर्घावधीचा विचार केला तर? कारण अहवालात एसी पेनिट्रेशन आणि देशांतर्गत उत्पादनातील संधी यावर खूप भर दिलेला दिसतोय मला. हो, आणि सरकारी PLI योजनांचाही उल्लेख आहे त्यात. हो, तेच.
एसी पेनिट्रेशन हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कसं काय? आज जर आपण प्रगत देशांशी किंवा अगदी आपल्या शेजारील चीनशी तुलना केली, जिथे 100 पैकी 80-90 घरांत एसी आहेत, बहुतांश भागात भयानक उन्हाळा असतो, तापमान 40-45 अंश सेल्सिअसच्या वर जाते, तरी हे प्रमाण इतकं कमी का आहे? कारण आत्तापर्यंत भारतात एसी ही एक लक्झुरी किंवा चैन मानली जात होती. अच्छा. पण आता चित्र वेगाने बदलत आहे. शहरीकरण वाढत आहे, लोकांचे उत्पन्न वाढत आहे, वीज पुरवठा आधीपेक्षा अधिक स्थिर झाला आहे. आणि नवीन बांधल्या जाणाऱ्या घरामध्ये किंवा उंच इमारतींमध्ये नैसर्गिक हवेची ये-जा खूप कमी असते. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हवामान बदलामुळे उन्हाळ्याची तीव्रता अक्षरशः जीवघेणी होत चालली आहे. खरंय. त्यामुळे पुढील दशकात भारतात एसी ही चैनीची वस्तू न राहता एक आवश्यक गरज बनणार आहे. आणि अंबरसारख्या कंपन्या या प्रचंड मोठ्या वाढत्या बाजारपेठेच्या केंद्रस्थानी उभ्या आहेत. नक्कीच. आणि या वाढत्या देशांतर्गत उत्पादनासाठी सरकारी PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेचा आधार घेतला जातोय. हो, PLI म्हणजे सरकार देशात उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपन्यांना आर्थिक अनुदान देते. पण मला इथे एक शंका आहे. विचारा ना. हे सगळे सरकारी फंड्स आणि अनुदानाच्या योजना एका ठराविक वेळेपुरत्याच असतात ना? हो, त्या कायमस्वरूपी नसतात. मग काही वर्षांनी जेव्हा सरकार या योजना थांबवेल, तेव्हा खरोखरच ही देशांतर्गत उत्पादनाची वाढ टिकून राहील का? हा खूप छान प्रश्न आहे. कारण जागतिक स्तरावर विशेषतः चीनी कंपन्यांसोबतची स्पर्धा पाहता या अनुदानाच्या कुबड्या काढल्यावर भारतीय कंपन्या पुन्हा मागे तर पडणार नाहीत ना? हा अत्यंत प्रॅक्टिकल आणि विश्लेषणात्मक प्रश्न आहे. मी मगाशी म्हटलं तसं PLI योजना ही नक्कीच कायमस्वरूपी नसते. पण या योजनेची रचनाच अशी आहे की ती कंपन्यांना कुबड्या देत नाही, तर त्यांना सुरुवातीचा प्रचंड मोठा भांडवली खर्च पेलण्यासाठी मदत करते. अच्छा. सर्वात महत्वाचे म्हणजे PLI अंतर्गत मिळणारे अनुदान हे वाढीव उत्पादनावर अवलंबून असते. म्हणजे तुम्ही जर दरवर्षी उत्पादन वाढवले तरच तुम्हाला सरकारकडून पैसे मिळतात. म्हणजे नुसता कारखाना उभा करून चालत नाही, तर प्रत्यक्षात माल बनवून विकावा लागतो. बरोबर. आणि जेव्हा कंपन्या या योजनेच्या मदतीने मोठे कारखाने उभे करतात आणि सतत उत्पादन वाढवतात, तेव्हा ते इकॉनॉमीज ऑफ स्केल साध्य करतात. इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यामुळे त्यांची एका वस्तूमागील निर्मितीची किंमत इतकी कमी होते की ते जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतात. अगदी तेच. अंबर एंटरप्राइजेसने बॅकवर्ड इंटिग्रेशनवर इतका जोर दिला आहे तो याचसाठी. म्हणजे PLI योजना संपली तरी त्यांच्याकडे स्वतःची भक्कम पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान असेल. हो, ज्यामुळे ते चीनी कंपन्यांच्या स्वस्त आयातीला भक्कम टक्कर देऊ शकतील. हे तर एखाद्या स्कूटरला किक मारल्यासारखं आहे. इंजिन सुरू करण्यासाठी लागणारी ती पहिली ताकद सरकार देते आणि एकदा गाडी सुरू झाली की ती स्वतःच्याच इंधनावर आणि वेगावर धावू शकते. अगदी तशाच प्रकारे हे काम करते. आणि अहवालही हेच सांगतो की जर कंपनीने अशा प्रकारे स्केल गाठला आणि स्वतःचे सुटे भाग बनवून मार्जिन सुधारले, तर येणाऱ्या वर्षांमध्ये नफ्याची वाढ ही महसुलाच्या वाढीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकेल. नक्कीच. तर आपण आत्तापर्यंत जे काही बोललो, या सर्व सखोल विश्लेषणाचा नेमका अर्थ काय आहे? आपण पाहिलं की कंपनीने हंगामी मागणीचा फायदा घेत तोट्यातून प्रचंड वेगाने नफ्याकडे झेप घेतली आहे. आणि कच्च्या मालाच्या किमतींमुळे मार्जिनवर थोडा दबाव असला तरी बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि स्वतःचे सुटे भाग बनवण्याच्या दीर्घकालीन रणनीतीद्वारे तो सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय. हो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील वाढता मध्यम वर्ग आणि एसीची वाढती गरज या कंपनीसाठी एक अतिशय मोठं मार्केट तयार करत आहे. म्हणूनच या संपूर्ण आर्थिक निकालांना आणि कंपनीच्या भविष्यातील वाटचालीला या अहवालात स्ट्रॉंग म्हणजेच मजबूत असे रेटिंग देण्यात आले आहे. आकडेवारी आणि व्यवस्थापनाचे धोरण या दोन्ही आघाड्यांवर कंपनीची दिशा स्पष्ट आहे. बाजारातील गुंतागुंतीची आव्हानं आहेतच, पण स्वतःचे घटक बनवून इकोसिस्टम तयार करणे हे पाऊल भविष्यातील वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. हे सगळं ऐकून खूपच स्पष्टता आली, पण या संपूर्ण अहवालातून आणि आपल्या चर्चेतून एक मोठा प्रश्न मात्र उभा राहतोय माझ्या मनात. कोणता प्रश्न? आपण सुरुवातीपासून उन्हाळ्यातील मागणीवर आणि सीझनल डिमांडवर अवलंबून असल्याबद्दल सविस्तर बोललो. हो, आपण चॅनल फिलिंग बद्दल बोललो. पण आजकाल हवामान बदलामुळे ऋतूंचं चक्र अत्यंत अनपेक्षित झाले आहे. कधी अचानक अवकाळी पाऊस येतो,
तर कधी हिवाळ्यातच उष्णता जाणवते. हो, हे तर आपण रोजच अनुभवतोय. मग जर भविष्यात उन्हाळ्याचं स्वरूप बदलले किंवा भर उन्हाळ्यात सलग काही आठवडे पावसाने हजेरी लावली आणि तापमान नेहमीपेक्षा कमी राहिले तर काय होईल? हां, खूपच महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे केवळ एकाच ऋतूवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या या बिझनेस मॉडेलचे पुढे काय होईल? केवळ निसर्गाच्या एका ऋतूच्या भरोशावर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक खरंच सुरक्षित आहे का? यावर नक्कीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हा एक मोठाच प्रश्न आहे जो गुंतवणूकदारांनी स्वतःला विचारला पाहिजे. आजच्या आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण या विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावरच थांबूया. नक्कीच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या विश्लेषणासोबत. ऐकत राहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.